आणि आता इतरही काही महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात. शिरूर तालुक्यात बैलगाडा शर्यतीदरम्यान मुक्या प्राण्यांच्या निष्ठेचं हृदयस्पर्शी उदाहरण समोर आलं. घाटातून गाड्या सुटल्यानंतर काही अंतरावरच बैलांची जुंपणी अचानक निखळली. मात्र गाड्यापासून मुक्त होऊनही या बैलानं बाजूला न सरकता आपल्या सहकारी बैलाची साथ सोडली नाही. मुक्या प्राण्यांमधील ही मैत्री मैदानामधील बैलगाडा शौकीन पाहून भावूक झाली. पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात शेतरस्त्याच्या वादाची पाहणी करण्यासाठी गेलेल्या तहसीलदारांना एका शेतकऱ्याने दमदाटी केल्याचा कथित प्रकार समोर आला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून संबंधित शेतकरी राजकारणातही सक्रिय असल्याची माहिती समोर येते. रायगड जिल्ह्यात मुसळधार पाऊस झालाय. महाड तालुक्यात पावसाचा जोर अधिक असून कुठलीही धोकादायक स्थिती नसल्यानं जिल्ह्यातील शाळा महाविद्यालयं नियमितपणे सुरू आहेत. हवामान खात्यानं जिल्ह्यात आज आणि उद्यासाठी पावसाचा रेड अलर्ट जारी केला. अहिल्यानगरच्या अकोले तालुक्याला वरदान असलेल्या भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचं आगमन झालं असून धरणात संथ गतीनं आवक सुरू झाली आहे. यावेळी उशिरा पाऊस सुरू झाल्यानं धरणातील पाणीसाठा अत्यल्प होता. मात्र आता धरण परिसरात पावसाचं आगमन झाल्याच्या नंतर नव्यानं पाण्याची आवक सुरू झाली आहे. 11 TMC क्षमता असलेल्या धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ होत असून घाटघर परिसरात पावसाचा जोर असल्यानं पाणीसाठा संध्याकाळपर्यंत 30% जाण्याची शक्यता आहे. नाशिकच्या येवला तालुक्यातील पिंपळगाव जलाल परिसरातील रेल्वे पूल पाण्याखाली गेला. या पुलाखालील बोगद्यात पावसाळ्यात मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचत असल्याने शेतकरी, विद्यार्थी आणि स्थानिक नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे पावसाळ्याच्या काळात तरी रेल्वे गेट सुरू करण्यात यावं अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जाते. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर डहाणू तालुक्यातील उड्डाणपुलावर झालेल्या खड्ड्यामुळे गाड्या पंक्चर झाल्या. उड्डाणपुलावर डांबरीकरणानंतरही खड्डे पडलेत. वाहन चालकांना आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. अलिबाग तालुक्यातील खंडाळा इथं अन्न व औषध प्रशासनाने धडक कारवाई केली. कारवाईत मोठ्या प्रमाणात गुटख्याच्या गोण्या आणि बॉक्स जप्त केले. संपूर्ण साठा जप्त करून प्रशासनाने तो ताब्यात घेतलाय. सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यात कृषी विभागाच्या भरारी पथकानं आणि पोलिसांनी संयुक्त कारवाई केली. या कारवाईत 30,60,000 रुपयांचं संशयित बनावट खत आणि कीटकनाशकांचा साठा जप्त केला. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. करमाळा शहरात 2 गटात फ्रीस्टाईल हाणामारी झाली आहे. करमाळा नगरपालिका निवडणुकीदरम्यान झालेल्या जुन्या वादातून हाणामारी झाल्याची माहिती समोर आली. हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होतो.